in today's lecture. Students, in last lecture we have completed the topic moment of inertia. Now today's lecture we are going to start a new topic, that is unit number 5, bending stress and shear stress. Okay, this topic is for 16 marks. Okay, minimum 16 marks for the MSBT exam. Okay, then let's start. First, introduction of तर या टॉपिकमध्ये आपल्या हा टॉपिक जो आहे बेंडिंग स्ट्रेस अँड शियर स्ट्रेस. ओके, बेंडिंग स्ट्रेस आणि शियर स्ट्रेस असं दोन ह्याच्यामध्ये हा टॉपिक डिवाइड केलेला आहे. ओके, 8 मार्क्स जे आहेत ते बेंडिंग स्ट्रेससाठी आणि शियर स्ट्रेस जे आहे ते 8 मार्क्ससाठी. ओके, तर अशा ह्याच्या दोन ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे ते डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे, तर आता बेंडिंग स्ट्रेस म्हणजे काय किंवा शियर स्ट्रेस म्हणजे काय आपल्याला बघायला पाहिजे. ठीक आहे, किंवा बेंडिंग स्ट्रेस कधी कधी डेव्हलप होणार आहेत आणि शियर स्ट्रेस कधी डेव्हलप होतात. ठीक आहे, आता बघा, when a beam is subjected to external load, then shear force and bending moments are produced at each cross section. The internal resistance stress developed to resist the bending moment and shear force. The stress is produced to resist the bending moment is called as bending stress. Okay, and the stress is produced to resist the shear force is called as shear stress. ओके, आता काय बघा, बीम आहे. आता बीम वरती जर आपण एक्सटर्नल लोड अप्लाय केला, ठीक आहे, एक्सटर्नल लोड आपण अप्लाय करतो म्हणजे आपण युडीएल टाईपचा लोड असेल, पॉइंट लोड असेल किंवा आणखीन कुठल्या टाईपचा लोड असेल, बीम कुठल्या टाईपचा बीम असेल, सिम्पली सपोर्टेड असेल, कॅन्टिलिव्हर बीम असेल, ओव्हर हँगिंग बीम असेल. ओके, कुठल्याही टाईपचा बीम असेल तर त्याच्यावरती एक्सटर्नल लोड अप्लाय होणार. मग एक्सटर्नल लोड अप्लाय झाला की तिथं शियर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट डेव्हलप होतात. बरोबर आहे, म्हणजे आपण जो टॉपिक बघितला शियर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट आपण बघितला, त्यामध्ये अनालिसिस आपण केलेला आहे, शियर फोर्स काढलेला आहे. ओके, त्यानंतर बेंडिंग मुवमेंट पण काढलेला आहे. म्हणजे शियर फोर्स, मॅक्झिमम शियर फोर्स आपल्याला त्याच्या सपोर्टला मिळतात, मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट ऍट द सेंटर ऑफ द बीम आपल्याला बघायला मिळते जर सिम्पली सपोर्टेड आपण जर कन्सिडर केला तर. ओके, म्हणजे एक्सटर्नल लोड अप्लाय झाला की शियर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट हे तयार होणारच आहे. बरोबर आहे, मग आता इंटरनल रेझिस्टिंग स्ट्रेस डेव्हलप होतो ज्यावेळी एक्सटर्नल लोड अप्लाय होतो. ओके, तर त्याच्यावरनं इंटरनल, त्याला जो एक्सटर्नल लोड फोर्स अप्लाय होणार आहे त्याला अपोज करणारा इंटरनल फोर्स पण तयार होतो तिथं. ओके, मग इंटरनल रेझिस्टिंग फोर्स डेव्हलप्ड टू रेझिस्ट द बेंडिंग मुवमेंट अँड शियर फोर्स, म्हणजे जे बेंडिंग मुवमेंट आणि शियर फोर्स जे डेव्हलप होणार आहेत त्याला रेझिस्ट करण्यासाठी ओके इंटरनल स्ट्रेसेस किंवा इंटरनल फोर्स तुम्ही कन्सिडर करा ते तयार होतात. ओके, and the stress which is produced to resist the bending moment. आता जे स्ट्रेस डेव्हलप होणार आहेत किंवा जे फोर्स डेव्हलप होणार आहेत, ओके, इंटरनल फोर्स, ओके, म्हणजे फोर्स म्हणा किंवा स्ट्रेस म्हणा, तर ते फोर्स इंटरनल तयार होणार आहेत ते जर बेंडिंग मुवमेंटला रेजिस्ट करत असतील, म्हणजे जो एक्सटर्नल फोर्समुळे जो बेंडिंग होणार आहे बीम मध्ये, ओके, म्हणजे मुवमेंट, बेंडिंग मुवमेंट तयार होणार आहे आणि त्या बेंडिंग मुवमेंटला रेजिस्ट करणारा जो फोर्स किंवा जो स्ट्रेस डेव्हलप होणार आहे तो स्ट्रेस म्हणजे बेंडिंग स्ट्रेस असतो. ओके, स्ट्रेस म्हणजे आपण बघितलं, स्ट्रेस इज इक्वल टू रेझिस्टिंग फोर्स पर युनिट एरिया असतं. बरोबर आहे काय? स्ट्रेसचा आपण पहिल्या टॉपिक मध्ये आपण स्ट्रेसची डेफिनेशन बघितलं. स्ट्रेस म्हणजे ऍक्च्युअल काय, जर फोर्स अप्लाय केला की त्याला इंटरनल फोर्स अप्लाय होतो, रेजिस्ट करतो, तो इंटरनल रेझिस्टिंग फोर्स पर युनिट एरिया म्हणजे स्ट्रेस असतो. ओके, आता इथं म्हटलेलं आहे द स्ट्रेस इज प्रोड्युस्ड टू रेजिस्ट द बेंडिंग मुवमेंट, म्हणजे बेंडिंग मुवमेंट जो होणार आहे डेव्हलप त्याला रेजिस्ट करणारा जो स्ट्रेस डेव्हलप होणार आहे तो बेंडिंग स्ट्रेस असणार आहे. Okay, and the stress is produced to resist the shear force is called as shear stress. Okay, म्हणजे shear stress ला जो अपोज करणारा जो स्ट्रेस डेव्हलप होणार आहे, ओके, म्हणजे तो असणार आहे shear stress. हे असे काय होतात, बेंडिंग स्ट्रेस डेव्हलप होतात आणि shear stress डेव्हलप होतात. म्हणजे एकूण म्हणजे फोर्स, एक्सटर्नल फोर्स अप्लाय झाला की तो बीम रेस्ट कंडिशन किंवा इक्विलिब्रियम कंडिशन राहण्यासाठी हे स्ट्रेस तिथं डेव्हलप होणे गरजेचे असतात. ओके, मग हे स्ट्रेस डेव्हलप झाले की तो बीम जो आहे एक्सटर्नल फोर्स अप्लाय होऊन सुद्धा काय असतो, इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असतो. ओके, तर हे थोडंसं इंट्रोडक्शन आहे या टॉपिक बद्दल. मग आपण आता पहिल्यांदा बेंडिंग स्ट्रेस म्हणजे काय बघूया, किंवा आणि त्यानंतर मग दुसरा पार्ट जो आहे शियर स्ट्रेस. मग पहिला सर्वात अगोदर आपण बेंडिंग स्ट्रेस याबद्दल बघायचं. बेंडिंग स्ट्रेस कसं डेव्हलप होतो, त्याची सिंपल थेअरी काय आहे, त्याच्यानंतर ओके, त्याच्यानंतर मग त्याचे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे हा पहिला पार्ट आहे आणि नंतर आपण शियर स्ट्रेस बघूया. ठीक आहे, तर आता बेंडिंग स्ट्रेस बघूया. कन्सेप्ट ऑफ प्युअर बेंडिंग, आपल्या कन्सेप्ट ऑफ प्युअर बेंडिंग म्हणजे काय आपण पहिल्यांदा बघायला पाहिजे. ओके,
आता तुम्हाला याच्यामध्ये ही डायग्राम बघत आहात, ठीक आहे. तर आता इथं सिम्पली सपोर्टेड बीम आहे, ओके. सिम्पली सपोर्टेड बीम ए बी असा आहे, ठीक आहे. आता हे ए बी वरती ए पासून ए डिस्टन्स, स्मॉल ए जेवढा डिस्टन्स आहे तेवढ्या डिस्टन्स वरती एक पॉइंट लोड अप्लाय झाला डब्ल्यू. त्यानंतर बी पासून स्मॉल म्हणजे सेम डिस्टन्स वरती डब्ल्यू एवढा लोड अप्लाय झालेला आहे. बघा इथं म्हणजे ए बी सिम्पली सपोर्टेड लोड आहे आणि सी आणि डी या ठिकाणी पॉइंट लोड अप्लाय झालेले आहेत. सी आणि डी या ठिकाणी पॉइंट लोड सेम डिस्टन्स वरती, ए पासून सेम डिस्टन्स वरती, बी पासून सेम डिस्टन्स वरती काय झाले, पॉइंट लोड डेव्हलप झालेत. तर आता इथं खाली जे काय आहे त्याचे प्रोजेक्शन्स घेतलेत बघा मी, ए मधून प्रोजेक्शन, सी मधून प्रोजेक्शन, डी आणि बी मधून. म्हणजे तुम्हाला समजलं असेल आपण काय केलं, ही शियर फोर्स डायग्राम आहे आणि ही काय आहे, बेंडिंग मुवमेंट डायग्राम आहे. म्हणजे आपण मागच्या टॉपिक मध्ये बघितलं एकदा शियर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट, ओके. तर ही शियर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढलेली. म्हणजे जर ह्या दोन फोर्स मुळे आता आर ए आणि आर बी जे मिळणार आहे ते डब्ल्यू डब्ल्यू एवढे मिळतील, ओके. का तर दोन्ही ह्या जो काही सपोर्ट आहेत ए आणि बी सपोर्ट जो आहे ते दोन्ही वरती डब्ल्यू प्लस डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू 2W एवढा लोड अप्लाय होतो, बरोबर आहे. 2W एवढा आर ए प्लस आर बी आपल्याला मिळेल 2W म्हणजे डब्ल्यू प्लस डब्ल्यू 2W मिळेल. मग थोडासा लोड जो आहे आता इथं ए पासून सेम डिस्टन्स वरती हा डब्ल्यू अप्लाय होतो, बी पासून पण सेम डिस्टन्स वरती हा डब्ल्यू अप्लाय होतो. त्यामुळं हा जे डिस्ट्रीब्यूट होता ना आर ए कडं, म्हणजे आर ए पण डब्ल्यू एवढा लोड घेईल, म्हणजे टोटल 2W होता त्यातला डब्ल्यू आर ए ने घेतला सपोर्टनं आणि डब्ल्यू आर बी ने घेतला, म्हणजे सेम डिस्ट्रीब्युशन इथं झालेलं आहे. आर ए डब्ल्यू मिळाला, आर बी डब्ल्यू मिळतो आपल्याला, ओके. जर तुम्ही सॉल्व्ह करून बघितला तर एवढंच येतं. तर आता आपल्याला रिएक्शन मिळालं, डब्ल्यू आर ए डब्ल्यू मिळाली, आर बी डब्ल्यू मिळाली. मग जर शियर फोर्स काढायचं म्हटला तर ए च्या लेफ्टला 0 होतो, ए च्या राईटला डब्ल्यू एवढं मिळतं. मग ए च्या लेफ्टला इथं आपण बघू शकतो लेफ्टला 0, आर ए च्या लेफ्टला काय मिळतं 0 मिळेल, सॉरी ए च्या लेफ्टला इथं 0 मिळेल, इथं राईटला घेतला तर काय मिळेल प्लस आर ए मिळेल. म्हणजे लेफ्ट साईडला अपवर्ड फोर्स आहे आर ए प्लस आर ए, आर ए ची व्हॅल्यू इथे डब्ल्यू, त्यामुळे इथं डब्ल्यू हा इथं काय झाला डब्ल्यू. त्यानंतर इथं आपण बघितलं सी च्या लेफ्टला, ओके, तेवढाच राहील प्लस आर एच राहील, त्यामुळे इथं पण व्हॅल्यू काय होईल डब्ल्यू एवढंच राहील, ओके. इथे व्हॅल्यू आहे डब्ल्यू, इथं पण व्हॅल्यू डब्ल्यू तुमची राहील. त्यानंतर सी च्या राईटला काय होईल, हा डब्ल्यू इथं मिळालता, त्यानंतर मायनस डब्ल्यू म्हणजे प्लस डब्ल्यू मायनस डब्ल्यू, इथं काय झाली व्हॅल्यू 0 झाली तुमची, ओके. शियर फोर्स इथं 0 झाला. त्यानंतर सी पासून डी पर्यंत कुठलाही फोर्स नाही आहे इथं, त्यामुळे इथली व्हॅल्यू पण 0च राहिली इथं पण, ओके. म्हणजे डी च्या लेफ्टला इथं काय राहिली 0 राहिली. आता डी च्या राईटला घेताना काय होईल मायनस डब्ल्यू आहे, म्हणजे ओके प्लस आर ए म्हणजे प्लस आर ए मायनस डब्ल्यू, ओके. म्हणजे इथं व्हॅल्यू 0 झालती आणि इथं काय होईल मायनस, म्हणजे इथं मायनस मध्ये डब्ल्यू गेला, ओके. डी च्या राईटला. त्यानंतर बी च्या लेफ्टला पण तीच राहिली व्हॅल्यू प्लस डब्ल्यू राहणार आणि बी च्या लेफ्टला सॉरी मायनस डब्ल्यू राहणार, बी च्या काय होईल आणि परत ते 0 होईल इथं. मायनस डब्ल्यू प्लस डब्ल्यू, इथं आरबी ची व्हॅल्यू डब्ल्यू आहे म्हणजे मायनस डब्ल्यू इथं आलतं, ओके. आणि इकडं बी च्या राईटला घेतल्यावर काय होईल मायनस डब्ल्यू प्लस डब्ल्यू व्हॅल्यू काय होईल 0. म्हणजे तुम्हाला डायग्राम शियर फोर्सची डायग्राम तुम्हाला अशी ही मिळाली एवढा, ओके. म्हणजे ए आणि सी मध्ये तुम्हाला शियर फोर्स बघायला मिळेल, बघा एवढा झाला डब्ल्यू एवढा शियर फोर्स बघायला मिळेल आणि बी आणि डी मध्ये पण डब्ल्यू एवढा शियर फोर्स, फक्त निगेटिव्ह मध्ये आहे. हा पॉझिटिव्ह मध्ये शियर फोर्स आहे, हा निगेटिव्ह मध्ये शियर फोर्स आहे, ओके. म्हणजे हा डब्ल्यू आहे शियर फोर्स, इथं पण डब्ल्यू आहे मात्र निगेटिव्ह आहे. डी आणि बी च्या मध्ये पण डब्ल्यू आहे आणि ए आणि बी च्या सी च्या मध्ये पण डब्ल्यू आहे. म्हणजे तुम्ही बघितला तर सिम्पली सपोर्टच्या जवळ शियर फोर्स मॅक्झिमम आहे. सपोर्टच्या जवळ बघा इथं पण सपोर्टच्या जवळ शियर फोर्स आहे. मात्र तुम्ही जर बघितला सी आणि डी च्या मध्ये म्हणजे सेंटरला शियर फोर्सची व्हॅल्यू इथं काय झाले टोटली न्यूट्रल झाले, 0 झाले. म्हणजे इथं बरोबर इथं पूर्ण व्हॅल्यू काय आहे सी आणि डी च्या इन बिटवीन सी आणि डी शियर फोर्सची व्हॅल्यू 0 आहे, ओके. हे झालं आता शियर फोर्स. बेंडिंग मुवमेंट बघा आता बेंडिंग मुवमेंट ए ला इथं 0 असतं, बी ला 0 असतं. आपण माहिती आहे सिम्पली सपोर्टच्या एंड पॉइंटला शियर फोर्सची व्हॅल्यू इथं 0 असते आणि बी ला पण काय असतं 0 असते, ओके. का तर एंड पॉइंट आहे. त्यानंतर आता आपण राहिले कुठले पॉइंट सी आणि डी पॉइंट. इथं आपण बघतोय सी ला, जर सी ला बेंडिंग मुवमेंट घ्यायचं असेल तर काय प्लस आर ए इंटू ए, ओके. आर ए ची व्हॅल्यू डब्ल्यू आहे म्हणून प्लस आर ए इंटू डे म्हणजे डब्ल्यू ए झाली तुमची. सी ला इथं काय हा तुमचा बेंडिंग मुवमेंट किती झाला डब्ल्यू ए. सेम इथं डी ला, ओके. डी ला किती प्लस आर बी इकडचं घ्यायचं, फक्त एखादा कुठलं लेफ्ट सेक्शन घेतो किंवा राईट सेक्शन घेतो आपण. मग डी ला मी इकडचं घेतो प्लस आर बी इंटू डब्ल्यू, म्हणजे अपवर्ड फोर्स असेल तर पॉझिटिव्ह घेते म्हणून प्लस आर बी इंटू ए डब्ल्यू इंटू ए. म्हणजे इथं पण तुम्हाला किती मिळाला डब्ल्यू ए, हा पण तुमचा काय झाला इथला बेंडिंग मुवमेंट झाला.
म्हणजे इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं सी ला काय WA व्हॅल्यू मिळाली बेंडिंग मोमेंटची, डी ला WA एवढी व्हॅल्यू मिळाली. मग इथं WA आहे, इथं WA आहे, मग ही लाईन जोडली, ही लाईन जोडली इकडे 0 ला, इकडे 0 ला जोडली, म्हणजे तुम्हाला असा हा बेंडिंग मोमेंट मिळाला. म्हणजे तुम्ही बघितला तर सी आणि डी च्या सेंटरला मॅक्झिमम व्हॅल्यू आणि कॉन्स्टंट आहे. ओके, म्हणजे ह्या अशा केसमध्ये म्हणजे असा लोड असताना तुम्हाला बेंडिंग मोमेंट बघा सी आणि डी ला मॅक्झिमम मिळाला, ए आणि बी ला 0 आहे, म्हणजे ऍट द सपोर्ट बेंडिंग मोमेंट कमी आहे 0 आहे, आणि ऍट द सेंटर ऑफ द बीम बेंडिंग मोमेंट मॅक्झिमम आहे. आणि सी आणि डी च्या मध्ये काय आहे तो कॉन्स्टंट राहिला, इथं पण WA राहिला, इथं पण WA राहिला, म्हणजे ही लाईन तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन मिळते, म्हणजे हे कॉन्स्टंट राहिला आहे. ओके, म्हणजे हा बेंडिंग मोमेंट काय झाला इथं कॉन्स्टंट राहिलाय. ओके, इथं वाढला नाही किंवा कमी पण झाला नाही, इथं काय राहिलाय एक कॉन्स्टंट, म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन मिळाली. म्हणजे हा तुमचा जो बेंडिंग मोमेंट आहे याला म्हणायचं प्युअर बेंडिंग. ओके, ही जी काही व्हॅल्यू मिळाली तुम्हाला WA हा झाला तुमचा प्युअर बेंडिंग. मग हे कधी शक्य आहे, ज्यावेळी शिअर फोर्स कॉन्स्टंटली 0 राहतो इन बिटवीन टू पॉइंट, म्हणजे सी आणि डी या पॉइंट मध्ये हा शिअर फोर्स कॉन्स्टंटली 0 राहिलाय किंवा कॉन्स्टंट राहिलाय काहीतरी, त्यावेळी बेंडिंग मोमेंट पण काय राहतो कॉन्स्टंट राहतो. ओके, मॅक्झिमम असतो, इथं 0 आहे आणि इथं मॅक्झिमम आहे, बेंडिंग मोमेंट इथं मॅक्झिमम आहे, इथं शिअर फोर्स 0 आहे. अशा वेळी इथला जो काय बेंडिंग मोमेंट आहे, हा जो सी आणि डी मधला जो काय बेंडिंग मोमेंट आहे याला म्हणायचं प्युअर बेंडिंग. ओके, हा झाला तुमचा प्युअर बेंडिंग. प्युअर बेंडिंग म्हणजे कळालं कधी म्हणतात, ज्यावेळी शिअर फोर्स 0 असतो आणि कॉन्स्टंट असतो, 0 किंवा कॉन्स्टंट असतो, त्यावेळी जो काय बेंडिंग मुवमेंट मिळणार आहे आपल्याला, तो बेंडिंग म्हणजे काय प्युअर बेंडिंग. ओके, ही झाली तुमची कन्सेप्ट आहे प्युअर बेंडिंगची. ठीक आहे, कन्सेप्ट ऑफ प्युअर बेंडिंग इन पोर्शन CD of the beam between the two downward point loads is subjected to pure bending or simple bending. When shear force between 2 points is constant or 0, then between that point the bending moment is constant. That bending moment is known as pure bending. ओके, हे लिहून घ्या तुम्ही. ओके, आता थिअरी ऑफ सिंपल बेंडिंग बघूया. आपण प्युअर बेंडिंग बघितलं, नंतर सिंपल बेंडिंग बघूया. सिंपल बेंडिंग आता तुम्ही डायग्राम पहिला तुम्हाला दाखवतो. आता हा सिम्पली सपोर्टेड बीम आहे AB. ओके, आणि याच्यावरती UDL इथं अप्लाय लोड झाला आहे, काहीतरी क्वांटिटीचा UDL आहे, त्याच्यामुळे जो बीम बेंड होणार आहे, त्यामुळे तुम्हाला असा बीम बेंड झालेला, म्हणजे खालची लाईन आहे ती तुमची बेंडिंगची एक डायग्राम आहे ना, अशा टाईपचं बेंड होईल, म्हणजे याला सॅगिंग टाईप बेंडिंग म्हणतात. ओके, अशा वेळी जो बेंड होणार आहे त्याला सॅगिंग टाईप बेंडिंग म्हणतात. आणि हा कॅन्टिलिव्हर बीम आहे, असा AB असा कॅन्टिलिव्हर बीम आहे, आणि त्यावेळी हा जो बेंड होणार आहे अशा टाईप मध्ये बेंड होईल, म्हणजे इथं फिक्स आहे, इथं फ्री आहे, त्यामुळे थोडंसं असं ह्याचं बेंडिंग पॅटर्न असं असेल. इथं पण बघा, इथं सपोर्ट आहे, इथं थोडंसं कमी आहे बेंडिंग, इथं म्हणजे डिफ्लेक्शन जे झाले इथं कमी आहे, इथं कमी आहे, इथं सेंटरला मॅक्झिमम झाले, आणि इथं डिफ्लेक्शन किंवा बेंडिंग जे आहे इथं ऍट द सपोर्ट फ्री एंड इथं जास्त आहे, सपोर्ट कमी आहे, म्हणजे हे अशा पद्धतीने बेंडिंग झाले. याला हॉगिंग टाईप बेंडिंग म्हणतात आणि सॅगिंग टाईप बेंडिंग म्हणतात. ओके, आता जर बेंड झाल्यानंतर, आता समजा हा रेक्टँग्युलर बीम असा क्रॉस सेक्शनचा बीम आहे. ओके, हा पहिल्यांदा म्हणजे बिफोर लोडिंग असा तुम्हाला बीम होता, स्ट्रेट होता असा, त्यानंतर लोड अप्लाय केल्यानंतर जो बेंड बीम होणार आहे तो अशा टाईप मध्ये तुम्हाला मिळेल, म्हणजे सॅगिंग टाईपचं बेंडिंग, म्हणजे डाऊनवर्ड लोड अप्लाय झाला, समजा आता मी इथं UDL किंवा पॉईंट लोड इथं सेंटरला अप्लाय केला. ओके, असा पॉईंट लोड इथं दिला W एवढा समजा, तर याच्यामुळे बेंडिंग होईल, आणि ते बेंडिंग झाल्यामुळे असं तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे तुम्ही इथं बघितला ते बेंडिंग असं, या बीमचे जे फायबर्स असणार आहे त्याचे म्हणजे लेयर्स म्हणा किंवा फायबर्स पासून तयार झालेले असतात, तर हे फायबर्स इथं काय होईल, इथं फायबरची लेंथ काय होईल, थोडीशी कॉन्ट्रॅक्ट होईल, म्हणजे लेंथ कमी होईल, शॉर्टन लेंथ होईल इथं. आणि इथं फायबरचे इथले बॉटमचे फायबर्स असणार आहे, इथले जे काही फायबर्स असणार आहेत ते काय होणार आहेत, थोडेसे इलॉंगेट होतील, म्हणजे ताणतील. ओके, इथं ताण तयार होईल इथले फायबर्स मध्ये. ओके, का तर हे अशा टाईपचं बेंडिंग व्हायला लागले, म्हणजे हे अशी इथं बॉटमला काय होईल, इथं टेन्शन क्रिएट होईल, म्हणजे ताण तयार होईल, म्हणजे इथलं लेंथ आहे, इथले जे काही फायबरची लेंथ आहे इथं वाढेल, एलॉंगेट होईल, आणि त्याच्या उलट इथं काय होईल, इथं कॉम्प्रेस होईल. ओके, आपण एखादं कुठलंही बघा, तुम्ही एखादं कुठलंही जर फ्लेक्झिबल तुमचं मटेरियल आहे, तुम्ही जर बेंड केला अशा टाईप मध्ये, तर ते बेंड होताना तुम्हाला अशा पद्धतीने बेंड होतं. ओके, म्हणजे इथला वरचा पार्ट जो आहे त्या बीमचा किंवा त्या काय मटेरियलचा, ते असं इथं शॉर्ट होतील, कॉन्ट्रॅक्ट होतील, इथं कॉम्प्रेस होईल, आणि इथं काय होईल, ते इलॉंगेट होईल. ठीक आहे, हे सिंपल बेंडिंगची थिअरी आहे. आता ही काय नेमकं थिअरी आहे बघा. आता ही लाईन तुम्हाला दाखवलंय, ही सेंटर लाईन आहे याची. ओके, त्यानंतर ही पण अशी बेंड झालेली आहे थोडस. आता हे नेमकं काय आहे आपण बघूया. A theory of simple bending. A simply supported beam is subjected to UDL. Then
द बीम इज बेंड इन सॅगिंग मॅनर. म्हणजे हा सिम्पली सपोर्टेड बीम आहे आणि त्यावेळी आपण UDL अप्लाय केलं तर ते सॅगिंग टाइप मध्ये होणार आहे. इफ कॅन्टिलिव्हर बीम इज सब्जेक्टेड टू UDL देन इट इज बेंड इन द हॉगिंग मॅनर. म्हणजे हा असा हॉगिंग टाइप मध्ये बेंड झालेला आहे. Let us consider the bending pattern of simply supported beam under the loading as shown in figure. ओके, आता हा पहिल्यांदा म्हणजे मगाशी मी सांगितलं जर इथं पॉईंट लोड अप्लाय केला किंवा UDL अप्लाय केला इथं सेंटरला किंवा सेंटरला इथं पॉईंट लोड अप्लाय केला तर तुम्हाला हा असा बेंड झालेला दिसेल. ठीक आहे, हा असा बेंड. द फायबर्स इन द लोअर पार्ट ऑफ द बीम अंडरगो इलॉंगेशन व्हाईल दोज इन द अप्पर पार्ट ऑफ द पार्ट आर शॉर्टन्ड. म्हणजे जे काही फायबर्स असणार आहेत मग सांगितल्याप्रमाणे लोअर पार्ट मध्ये ह्या बीमचे लोअरचे पार्ट म्हणजे जे फायबर्स आहेत ते असे इलॉंगेट होतील म्हणजे ताणतील, याची लेंथ इथलं वाढेल इथल्या फायबर्स मधली आणि इथल्या फायबरची लेंथ काय होईल, कॉम्प्रेस होईल म्हणजे कमी होईल. ओके, दिस चेंज इन लेंथ ऑफ द फायबर्स सेट अप टेन्साइल अँड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस इन फायबर. म्हणजे इथं टेन्साइल, इथं टेन्शन क्रिएट झालं म्हणजे इथं ताण तयार झालाय. ओके, इथं ताण म्हणजे इथं टेन्शन क्रिएट झालं, इथं कॉम्प्रेशन क्रिएट झालं. मग इथं जे काही स्ट्रेस डेव्हलप होणार आहे ओके त्या फोर्समुळे इथला लोड अप्लाय झालाय, इथं जो स्ट्रेस डेव्हलप झाला आहे तो टेन्साइल स्ट्रेस इथं डेव्हलप होईल आणि इथं जो काय स्ट्रेस डेव्हलप होणार आहे तो कॉम्प्रेसिव्ह. म्हणजे हे कधी शक्य आहे जर अशा टाईपचं बेंडिंग झालं तर. ओके, म्हणजे डाऊनवर्ड फोर्स असेल तर असं बेंडिंग होणार, जर समजा अपवर्ड फोर्स असेल तर त्याच्या उलट बेंडिंग होईल असं या टाइप मध्ये. ओके, त्यावेळी थोडीच ह्याच्या उलटी केस असेल. ठीक आहे. The fibers in the dotted centroidal layers are neither shortened or nor elongated. आता याचं काय थिअरी आहे बघा, इथं तुमचं तर इथलं बॉटम फायबर्स असणार आहेत किंवा खालच्या इथल्या पार्ट मध्ये फायबर्स जे असणार आहेत ह्या बीमचे म्हणजे ते मटेरियलचे जे फायबर्स असतात फायबर पासून बनलेलं असतं. ओके, किंवा एक वेगवेगळ्या मटेरियल्स पासून एक लेअर बाय लेअर बाय ते मटेरियल बनलेलं असतं. मग इथले खालचे लेयर्स आहेत त्या मटेरियलचे आणि वरचे लेयर्स आहेत तर त्याचं आपण कंपॅरिझन केलं तर बघा इथले खालच्या लेअरची लेंथ काय होणार आहे, वाढणार आहे आणि इथल्या वरच्या लेअर मधले एवढ्या वरच्या पार्ट मधल्या लेअरची काय लेंथ होणार आहे, कमी होणार आहे, शॉर्ट होणार आहे. इथं कॉम्प्रेस होणार आहे, इथं इलॉंगेशन होणार आहे. ओके, मात्र जो मधल्या पोर्शन मधला पार्ट जो सेंटर लाईन तुम्हाला दाखवलंय इथली ही ओके डॉटेड लाईन म्हणजे ह्याचा सेंटर लाईन असेल तर इथलं काय असेल हे याच्यावरती काही इफेक्ट होणार नाही. म्हणजे ते लेंथ त्याची वाढणार पण नाही त्यातल्या लेअर्सची आणि तिथली कमी पण होणार नाही लेंथ. ओके, म्हणजे हे जे काय मधले लेयर्स असणार आहेत सेंटर लाईनचे तर ते डॉटेड सेंट्रॉइडल लेयर्स आर नायदर शॉर्टन्ड म्हणजे कमी पण होणार नाही आणि इलॉंगेट पण होणार नाही. ओके, दिस सेंट्रोइडल लेयर विच डू नॉट अंडरगो एनी इलॉंगेशन अँड कॉम्प्रेशन इज कॉल्ड न्यूट्रल लेयर. म्हणजे ह्याच्यावरती तिथं कॉम्प्रेशन पण क्रिएट झालं नाही आहे. ओके, इथं कॉम्प्रेशन पण क्रिएट झालं नाही, इथं टेन्शन पण क्रिएट झालं नाही. इथं सेंटर पार्ट जो आहे हा सेंटर लेयर जो आहे सेंट्रल पार्ट तर तिथं इलॉंगेशन म्हणजे तिथं टेन्शन पण क्रिएट झालं नाही आणि कॉम्प्रेशन पण क्रिएट झालं नाही. हा न्यूट्रल राहिलाय. ओके, त्यामुळे त्याला काय म्हणायचं, न्यूट्रल लेअर. ओके, न्यूट्रल राहिलेला त्यामुळे न्यूट्रल हा जो आहे तो न्यूट्रल लेअर म्हणायचा. न्यूट्रल लेअर पासून खाली गेला तर इथे टेन्शन क्रिएट झालाय, न्यूट्रल लेअर पासून वर आला तर इथं कॉम्प्रेशन क्रिएट होणार आहे. अशा केसमध्ये the centroidal axis which do not undergo any stresses and it is known as neutral axis. म्हणजे इथं कुठलाही स्ट्रेस डेव्हलप होणार नाही. हा सेंट्रल जो ऍक्सिस आहे आता आपण हा सेंट्रल लेअर म्हणतो किंवा न्यूट्रल लेअर आहे तर तो सेंट्रोइडल ऍक्सिस झाला म्हणजे ह्याचा सेंटर झाला हा म्हणून याला सेंट्रोइडल ऍक्सिस आपण म्हणणार. तर इथं कुठल्याही टाईपचे स्ट्रेस डेव्हलप होणार आहेत कारण इथं कुठलंही इलॉंगेशन पण होणार नाही आणि तिथं एक कॉम्प्रेशन पण होणार नाही आहे. त्यामुळं इथं स्ट्रेस डेव्हलप होणार नाही कुठलेच. ओके, मग हा मधला पार्ट आहे तो काय होणार आहे, न्यूट्रल राहतो. ठीक आहे. ओके, म्हणजे इथल्या सेंट्रल जो लेअर असणार आहे हा सेंट्रोइडल ऍक्सिस झाला. ऍक्सिस वरती कुठल्याही टाईपचे स्ट्रेसेस इथं तयार होणार नाही आहेत. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस पण तयार होणार नाही आणि टेन्साइल स्ट्रेस पण तयार होणार नाही. त्यामुळे याला काय म्हणायचं, न्यूट्रल. तो न्यूट्रल राहिलाय ना. ओके, म्हणजे तिथं कुठल्याही टाईपचे स्ट्रेस डेव्हलप झाला नाहीये. त्याच्या वर गेला तर इथं काहीतरी स्ट्रेसेस डेव्हलप, त्याच्या खाली आला ह्या ऍक्सिसच्या तर खाली काहीतरी स्ट्रेसेस, इथं टेन्साइल स्ट्रेस होतील, इथं कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस होतील. पण इथं ह्या लेअरला किंवा या सेंट्रोइडल ऍक्सिसला कुठल्याही टाईपचा स्ट्रेस डेव्हलप झाला नाही, तो न्यूट्रल राहिला म्हणून याला काय म्हणायचं, न्यूट्रल ऍक्सिस. याला म्हणायचं न्यूट्रल ऍक्सिस. ओके, दिस इज अ थेरी ऑफ बेंडिंग. ओके, म्हणजे न्यूट्रल ऍक्सिस आहे, न्यूट्रल ऍक्सिस तयार होतो सेंटरला, त्याच्या न्यूट्रल ऍक्सिस वरती कुठल्याही टाईपचा स्ट्रेस डेव्हलप होत नाही, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस पण नाही आणि टेन्साइल स्ट्रेस पण नाही. मात्र न्यूट्रल ऍक्सिस पासून आपण वर जाल त्या क्रॉस सेक्शनला
तर तिथं तुम्हाला स्ट्रेसेस बघायला मिळतील कॉम्प्रेसिव्ह किंवा टेन्साईल. बॉटमला पण तसंच कॉम्प्रेसिव्ह किंवा टेन्साईल इथं बघायला मिळणार, पण न्यूट्रलला काय होणार, कुठलाही स्ट्रेस तुम्हाला बघायला मिळत नाही. ठीक आहे, दिस इज ते काय झालं आपले सिंपल बेंडिंग. आता इथं बघा तुम्हाला दोन डायग्राम काढून दाखवले. म्हणजे हा बीम आहे, समजा हा डाऊन म्हणजे असा याच्यावरती डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स अप्लाय झाला तर हा असा बेंड होईल. जर सिम्पली सपोर्टेड इथं सपोर्ट दिले आणि डाऊनवर्ड टाईपचा अप्लाय केला लोड तर हे काय होईल, अशा टाईपचं बेंड होईल. आणि असं बेंड म्हणजे ह्याला सॅगिंग टाईपचं बेंडिंग म्हणायचं. मग अशा वेळी इथं खाली न्यूट्रल, हा जो न्यूट्रल ऍक्सिस आहे, हा न्यूट्रल ऍक्सिस आहे, याच्या न्यूट्रल ऍक्सिसच्या खाली टेन्शन क्रिएट होईल, म्हणजे हा टेन्साईल झोन झाला. आणि न्यूट्रल ऍक्सिसच्या वर इथं काय होईल, कॉम्प्रेशन तयार होईल, म्हणून कॉम्प्रेशन झोन म्हणतं. म्हणजे इथं जे स्ट्रेसेस होतील, इथं कॉम्प्रेशन स्ट्रेसेस डेव्हलप होतील आणि बॉटमला टेन्साईल स्ट्रेसेस डेव्हलप होतील. म्हणजे इथलं खालचा पार्ट जो आहे तो काय होईल, ब्रेक होईल. कशामुळे ब्रेक होईल, टेन्शनमुळे ब्रेक होईल. आणि इथं काय होईल, कॉम्प्रेशनमुळे हे काय होईल, इथली लेंथ कमी होईल. आणि इथं काय होईल, इथं लेंथ वाढेल आणि ते नंतर इथं क्रॅक्स डेव्हलप होतील. ओके, जर आपण बीम लोड डाऊनवर्ड डायरेक्शनला दिला तर. ह्याच्या उलट जर अपवर्ड डायरेक्शनला लोड दिला असा, ओके, लोड अपवर्ड डायरेक्शनला, समजा सिम्पली सपोर्टेड बीम आहे त्याला मी असा लोड दिला अपवर्ड डायरेक्शनला, ठीक आहे, एक्सटर्नल लोड जो आहे तो अपवर्ड दिला तर अशा टाइप मध्ये बेंडिंग होईल. ठीक आहे, असा लोड असल्यामुळे काय झाला, तो बेंडिंग अशा टाइप मध्ये झाला. म्हणजे याच्या उलट बरोबर, टेन्शन कुठं झालं तयार, त्याच्या टॉपला, आणि कॉम्प्रेशन कुठं तयार झालं, बॉटमला. म्हणजे बॉटम लेयर जे असणार आहेत ते कॉम्प्रेस होतील बॉटम, आणि टॉप लेयर जे असणार आहेत ते काय होईल, इलॉंगेट होतील. आणि इथं क्रॅक्स डेव्हलप होतील. काय असेल ते इथं क्रॅक्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. आणि जे ब्रेक होणार आहे ते टेन्साईलमुळे ब्रेक होतं. मात्र न्यूट्रल ऍक्सिसला काय होतं, हा तुमचा न्यूट्रल ऍक्सिस आहे, NA जो आहे तो न्यूट्रल ऍक्सिस आहे. इथं काही तिथं स्ट्रेसेस नसणार आहेत, तो न्यूट्रल राहणार आहे, आपण त्याला न्यूट्रल ऍक्सिसच म्हणतो. ओके, म्हणजे टॉपला इथं टेन्साईल झोन आणि इथं बॉटमला कॉम्प्रेशन झोन. अशा केसमध्ये जर अपवर्ड लोड असेल, म्हणजे सॅगिंग टाईपचं बेंडिंग असेल तर, आणि हॉगिंग टाईपचं बेंडिंग असेल तर अशा टाईपमध्ये होईल. ठीक आहे, आता हे झालं ते मगाशी आपण बघितलं सिंपल बेंडिंग थिअरी होतं, हे बेंडिंग थिअरी होती सगळी. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, आता आपण बघूया काही अझम्पशन्स आहेत या बेंडिंग थिअरीमध्ये. ओके, म्हणजे आपण बेंडिंग थिअरी एक्सप्लेन करत असताना, ओके, हे अझम्पशन्स आपल्याला काय असणार आहेत, कन्सिडर करावे लागणार आहेत. हे अझम्पशन्स जर कन्सिडर म्हणजे आपण केलं तर ही बेंडिंग थिअरी अप्लाय होते. पहिलं काय अझम्पशन्स आहे, द मटेरियल ऑफ द बीम इज होमोजिनियस आणि आयसोट्रॉपिक. हे महत्वाचे आहे ना, हे प्रॉब्लेम म्हणजे हे कायम विचारतात तुम्हाला अझम्पशन्स. ओके, द मटेरियल ऑफ द बीम इज होमोजिनियस आणि आयसोट्रॉपिक, म्हणजे जे मटेरियल असणार आहे बीमचं, जे कुठलंही मटेरियल असेल, मग ते एकाच मटेरियल पासून बनलेलं पाहिजे. होमोजिनियस म्हणजे काय, एकाच मटेरियल पासून. होमोजिनियस आणि आयसोट्रॉपिक म्हणजे एकाच कुठल्या तरी मटेरियल पासून बनलं पाहिजे. दुसरं आहे, द बीम इज स्ट्रेट बिफोर द बेंडिंग थ्रू आउट द लेंथ ऑफ द बीम. ओके, जो बीम आहे तो स्ट्रेट पाहिजे सुरुवातीलाच, म्हणजे लोड अप्लाय करायच्या अगोदरच तो स्ट्रेट पाहिजे, अगोदरच तो बेंड असायला नको, तो स्ट्रेट पाहिजे. पूर्ण त्याची लेंथ काय असायला पाहिजे, तो स्ट्रेट असायला पाहिजे. ओके, हे एक अझम्पशन आहे. नेक्स्ट आहे, द बीम मटेरियल इज स्ट्रेस्ड विदिन इलास्टिक लिमिट. जो बीम आपण त्याच्यावरती लोड अप्लाय करणार आहे ते विदिन इलास्टिक लिमिट मध्ये पाहिजे. ओके, म्हणजे तो हुक्स लॉ तिथं ह्याचा अप्लाय तिथं काय व्हायला पाहिजे, ओबे करायला पाहिजे तो बीम. फोर्थ आहे, द बीम इज सब्जेक्टेड टू प्युअर बेंडिंग. म्हणजे याच्यावरती जो हे सगळे अझम्पशन्स आहेत. ओके, म्हणजे त्या बीम वरती जे काय बेंडिंग क्रिएट होणार आहे ते प्युअर बेंडिंग. म्हणजे आपण प्युअर बेंडिंग मगाशी बघितलंय. प्युअर बेंडिंग म्हणजे काय, जिथं शिअर फोर्स 0 असतो किंवा कॉन्स्टंट असतो. ओके, त्या म्हणायचं म्हणजे पूर्ण ते लेंथ शिअर फोर्स काय व्हायला पाहिजे, न्यूट्रल पाहिजे, 0 पाहिजे. आणि तिथं जे बेंडिंग तयार होणार आहे ते प्युअर बेंडिंग पाहिजे. मग ते बीम इज सब्जेक्टेड टू ओनली प्युअर बेंडिंग असं अझम्पशन आहे. नंतर इच लेयर ऑफ द बीम इज फ्री टू एक्सपांड. प्रत्येक लेयर त्या बीमचा तो एक्सपांड व्हायला फ्री असला पाहिजे. ओके, म्हणजे तो इझिली फ्री होता, इझिली एक्सपांड म्हणजे आला पाहिजे. आणि लास्ट आहे, द यंग्स मॉड्युलस ऑफ द बीम मटेरियल रिमेन्स सेम इन ऑल कॉम्प्रेशन अँड टेन्शन. म्हणजे टेन्शन मध्ये पण आणि कॉम्प्रेशन मध्ये पण. जर कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय असेल, टेन्साईल फोर्स असेल, किंवा कॉम्प्रेसिव्ह तिथं स्ट्रेस डेव्हलप झाले, टेन्साईल स्ट्रेस झालं, तर तिथले जे काही यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू आहे त्या मटेरियलची काय असली पाहिजे, दोन्ही केसमध्ये काय असली पाहिजे, सेम पाहिजे यंग्स मॉड्युलची व्हॅल्यू त्या बीमच्या मटेरियलची. ओके, हे काही 6 अझम्पशन्स आहेत. ओके, हे विचारतात कायम, हे लक्षात असलं पाहिजे तुम्हाला. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट. आता याच्यावरून
एक आपल्याला बेंडिंग स्ट्रेस इक्वेशन तिथं डेव्हलप झालेलं आहे. याचं थोडं डेरिवेशन आहे, तुम्हाला हे डेरिवेशन गरजेचं नाही आहे. म्हणजे ज्यावेळी बीम बेंड होतो, ओके, म्हणजे आपण सॅगिंग टाईपचं बेंडिंग बघितलं किंवा हॉगिंग टाईपचं बेंडिंग बघितलं, त्यावेळी बेंड झाल्यानंतर त्याचं डेरिवेशन आपण एखादा छोटासा त्यातला पार्ट घेऊन त्याचं डेरिवेशन केलं, त्यानंतर आपल्याला एक फॉर्म्युला मिळतो. म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला कशासाठी यूज आहे, तर त्यामध्ये जे बेंडिंग स्ट्रेसेस डेव्हलप होणार आहेत, ओके, जे स्ट्रेसेस डेव्हलप होणार आहेत ते स्ट्रेसेसची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर तो फॉर्म्युला इथं मिळतो. त्याला म्हणायचं फ्लेक्झरल इक्वेशन किंवा बेंडिंग स्ट्रेस इक्वेशन. ओके, फॉर्म्युला काय आहे बघा, तो m अपॉन I इज इक्वल टू सिग्मा अपॉन y इज इक्वल टू E अपॉन R. ओके, m अपॉन I इज इक्वल टू सिग्मा अपॉन y इज इक्वल टू E अपॉन R. आता m म्हणजे काय, y म्हणजे I किंवा सिग्मा y याचे व्हॅल्यू काय काय, सिम्बॉलचे आपण वापरले, त्याचं मिनिंग काय आहे आपण बघूया. फर्स्ट, m मीन्स मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट ऑफ द बीम इन न्यूटन mm. म्हणजे काय, जो आपण लोड अप्लाय करणार आहे, ओके, मग सिम्पली सपोर्टेड बीम असेल किंवा कॅन्टिलिव्हर बीम असेल, ओके, किंवा फिक्स्ड बीम असेल, तर त्या बीम वरती जर लोड अप्लाय केल्यानंतर जो मॅक्झिमम मोमेंट तयार होणार आहे तो म्हणजे काय, m ची व्हॅल्यू. ओके, ते आपण त्याच्यासाठी फॉर्म्युले आहेत वेगवेगळे, ते आपल्याला तुम्हाला देणार मी. ते व्हॅल्यू आपल्याला जी काढायची आहे ती न्यूटन mm मध्ये काढायचं, त्याचं युनिट आहे न्यूटन mm. त्यानंतर I म्हणजे काय, जो बीम आहे, ओके, मग रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन असेल किंवा सर्क्युलर क्रॉस सेक्शन असेल किंवा टी सेक्शन असेल, आय सेक्शन, कुठल्याही टाईपचा बीम असेल तर त्याचा जो काय मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला तिथं लागणार आहे. ओके, द I मीन्स mi ऑफ द सेक्शन ऑफ द बीम अबाउट न्यूट्रल ऍक्सिस इन mm⁴. त्याचं युनिट कशामध्ये, mm⁴. सिग्मा म्हणजे काय, बेंडिंग स्ट्रेस डेव्हलप्ड इन बीम. आपण लोड अप्लाय केल्यामुळे त्याचं बेंडिंग स्ट्रेस, जो बीम बेंड होणार आहे आणि बेंड झाल्यामुळे बेंडिंग मुवमेंट आणि त्याला रेजिस्ट करणारा जो स्ट्रेस डेव्हलप होणार आहे, बेंडिंग स्ट्रेस जो आपल्याला काढायचा असेल, ओके, तो त्याची व्हॅल्यू म्हणजे काय, सिग्मा, बेंडिंग स्ट्रेस डेव्हलप्ड इन बीम न्यूटन पर mm². y इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन न्यूट्रल ऍक्सिस अँड लेयर्स ऑफ द क्रॉस सेक्शन ऑफ द बीम इन mm. y म्हणजे काय, तर आपण न्यूट्रल ऍक्सिस आपण बघितलं, न्यूट्रल ऍक्सिस म्हणजे सेंटर लाईन आणि बीमचा एखादा टॉप एज किंवा बॉटम एज या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे y. ओके, न्यूट्रल ऍक्सिस ते बीमचा टॉप एज किंवा बॉटम एज, ओके, किंवा पर्टिक्युलर एखादा लेयर दिला असेल, ओके, एखादा पर्टिक्युलर लेयर त्या बीमच्या मध्ये कुठेही लेयर दिला असेल, तो लेयर किंवा तो लेयर आणि ते न्यूट्रल ऍक्सिस पर्यंतचं डिस्टन्स, ते डिस्टन्स म्हणजे काय असतं, y. mm मध्ये आपण ते काढतो. त्यानंतर ई म्हणजे काय, जो बीम आहे त्याचं मटेरियल कुठलंही असेल, कुठल्या टाईपचं मटेरियल असेल, त्या मटेरियलचा यंग्स मॉड्युलस, त्याची व्हॅल्यू न्यूटन पर mm², ई म्हणजे. आणि आर म्हणजे काय, रेडियस ऑफ कर्वेचर, इथं रेडियस ऑफ मॉड्युलस झाले, इथं रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे बीम जो बेंड होणार आहे, ओके, म्हणजे बेंड झाल्यानंतर त्याचा जो काय रेडियस, जो बेंडिंग म्हणजे तो कर्व, म्हणजे सर्क्युलर शेप मध्ये कर्व होईल, थोडासा कर्व टाईप मध्ये तो काय होईल, ओके, म्हणजे तो बेंड होणार आहे. मग त्याचा जो काय रेडियस असणार आहे, त्याच्या सेंटर लाईन पासून त्या न्यूट्रल ऍक्सिस पासून डिस्टन्स, बेंड झाल्यानंतर ते डिस्टन्स रेडियस असेल, ओके, mm मध्ये. हे फक्त तुम्हाला हे फॉर्म्युला गरजेचं आहे, बाकीचं जर डेरिवेशन हा कसा आला फॉर्म्युला याचं गरज नाही आहे. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे, याच्यावरती प्रॉब्लेम तुम्हाला विचारतात, त्यामुळे हे व्यवस्थित फॉर्म्युला लिहून घ्या आणि त्याचे मिनिंग्स आहेत प्रत्येक सिम्बॉलचे, ते सगळे व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, आता आपण बघूया, हा आहे स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम, म्हणजे बेंडिंग स्ट्रेस जो डेव्हलप होणार आहे, जसं आपल्याला शियर स्ट्रेस डायग्राम आहे किंवा शियर फोर्स डायग्राम होती, बेंडिंग मुवमेंट डायग्राम होती, तशी स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आहे, ओके, बीम सेक्शनची. आता रेक्टँग्युलर बीम कन्सिडर केला, आता असा हा रेक्टँग्युलर बीम होता, म्हणजे असा हा प्लेन आहे आणि त्याचा सेक्शन असा रेक्टँग्युलर आहे, हा क्रॉस सेक्शन आहे, त्यानंतर हा असा बेंड होणार आहे, ओके, म्हणजे याच्यावरती डाऊनवर्ड फोर्स, सिम्पली सपोर्टेड बीम आहे आणि त्याच्यावरती डाऊनवर्ड लोड अप्लाय झाला तर तो असा बेंड होणार आहे, ओके. मग असा बेंड झाल्यानंतर त्याच्यावरती जे स्ट्रेस डायग्राम मिळणार आहे आपल्याला, ओके, ती स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम म्हणजे कसा स्ट्रेस इथं डिस्ट्रीब्यूट होणार आहे, म्हणजे कुठे स्ट्रेस किती असतो, कुठल्या लेअरला किती असतो, ते आपल्याला ही डायग्राम याच्यामध्ये दाखवतात, ओके, कळतं आपल्याला. तर हा क्रॉस सेक्शन आहे, म्हणजे हा बीमची ओरिजिनल क्रॉस सेक्शनल आहे, तर त्याच्या क्रॉस सेक्शनला ते काय करतात, आता हा क्रॉस सेक्शनचे हेतून एक कसं काय केलंय, प्रोजेक्शन घेतले, बॉटमला पण एक प्रोजेक्शन आहे, टॉपला पण प्रोजेक्शन आहे आणि त्याच्या न्यूट्रल ऍक्सिस म्हणजे हा त्याचा आता हा सेक्शन कसं आहे, क्रॉस सेक्शन हा सिमेट्रिकल आहे,
ओके, एक्स ऍक्सिसला पण सिमेट्रिकल आहे, वाय ऍक्सिसला पण. मग न्यूट्रल ऍक्सिस कुठं असतो? त्याच्या सेंटरला असतो कायम. न्यूट्रल ऍक्सिस जो डेव्हलप होतो, ओके, म्हणजे त्याच्या सेंट्रॉइडला असतो न्यूट्रल ऍक्सिस कधी पण त्याच्या सेंट्रॉइडला. मग आता सेंट्रॉइड हा रेक्टँग्युलर आहे म्हटल्यावर त्याचा सेंट्रॉइड त्याच्या सेंटरला असणार आहे, म्हणजे हा न्यूट्रल ऍक्सिस आहे. ओके, म्हणजे एक टॉप एज पासून एक प्रोजेक्शन लाईन, बॉटम एज पासून एक प्रोजेक्शन लाईन आणि त्याच्या सेंट्रोइडल ऍक्सिस म्हणजे न्यूट्रल ऍक्सिस पासून एक प्रोजेक्शन लाईन, ही न्यूट्रल ऍक्सिस ड्रॉ केले. हा जो रेक्टँग्युलर बीम आहे त्याची विड्थ बी आहे आणि त्याची डेप्थ डी आहे. ओके, न्यूट्रल ऍक्सिस पासून टॉप एज पर्यंत हे डिस्टन्स किती? वाय असं कन्सिडर केले. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं वाय, न्यूट्रल ऍक्सिस पासून टॉप एज पर्यंत. आणि म्हणजे आपल्याला जो बेंडिंग स्ट्रेस जो घ्यायचा आहे तर टॉपला घ्यायचा किंवा बॉटमला घ्यायचा असेल तर हे इथून ते इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे हे वाय असतं घ्यायचं. ओके, आणि न्यूट्रल ऍक्सिस पासून जे डिस्टन्स जे काय मोजायचं ते सगळं न्यूट्रल ऍक्सिस पासून मोजायचं, जिथं आपल्या ज्या लेअरला आपल्याला बेंडिंग स्ट्रेस पाहिजे. आता बॉटम लेअरला पाहिजे तर न्यूट्रल ऍक्सिस ते बॉटम लेअर पर्यंत डिस्टन्स हे घ्यायचं वाय. ठीक आहे, हे वाय तुमचं डिस्टन्स, हा तुमचा न्यूट्रल ऍक्सिस आहे. तर आता बेंडिंग स्ट्रेस हे स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आहे, अशा पद्धतीने मिळेल तुम्हाला. ही तुमची काय आहे? बेसलाईन, म्हणजे इथं व्हर्टिकल लाईन म्हणजे इथं बेसलाईन घ्यायची. आपण शिअर फोर्स डायग्राम बघितलं, बेसलाईन काढतो हॉरिझॉन्टल आणि त्याच्या खाली बेंडिंग मुवमेंट डायग्राम असतो, त्याची पण बेसलाईन काढतो. त्याच्या टॉप म्हणजे शिअर फोर्स डायग्रामच्या टॉपला पॉझिटिव्ह व्हॅल्यू, बॉटमला निगेटिव्ह व्हॅल्यू घेते. तसंच इथं पण ही व्हर्टिकल लाईन घ्यायची. ओके, त्याच्या लेफ्टला पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची, राईटला निगेटिव्ह व्हॅल्यू, कसंही आपण घेऊ शकतो. म्हणजे इथं निगेटिव्ह आता इथं कशामुळे गेलं हे नंतर आपण बघूया. हा आता कॉम्प्रेसिव्ह झोन आहे, आपण बघू शकतो इथं वर कॉम्प्रेशन क्रिएट झालं. इथं इथले व्हॅल्यू इथं कॉम्प्रेशन झोन तयार होतो. म्हणजे इथं फायबर्स आहेत हे काय होतात, इथं शॉर्ट होतात किंवा कॉम्प्रेस होतात आणि इथं काय होतात, इलॉंगेट होतात. म्हणजे इथं कॉम्प्रेशन झोन तयार झाला, इथं टेन्साइल झोन झाला. म्हणजे न्यूट्रल ऍक्सिसच्या वर अशा टाईपच्या केसमध्ये हे अशा टाईपच्या केसमध्ये न्यूट्रल ऍक्सिसच्या वर कॉम्प्रेशन झालं म्हणून इथं कॉम्प्रेसिव्ह झोन लिहिलाय आणि न्यूट्रल ऍक्सिसच्या खाली टेन्साइल इथं क्रिएट होईल म्हणून इथं टेन्साइल झोन लिहिलाय. ओके, आणि टेन्साइल आपण काय घेतो? पॉझिटिव्ह घेतो आणि कॉम्प्रेशन निगेटिव्ह घेतो. कमी होते म्हणून इथं कॉम्प्रेशन म्हणजे काय? कमी होतं लेंथ म्हणून निगेटिव्ह घेतलं. टेन्साइल म्हणजे काय? वाढते म्हणून इथं पॉझिटिव्ह घेतलं. मग आता न्यूट्रल ऍक्सिसच्या वर इथं कॉम्प्रेसिव्ह झोन आहे. मग आता हा जो काय आहे ही तुमची स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम, म्हणजे इथं तुम्हाला स्ट्रेस जो इथं आहे ते बघायला मिळेल. अशा टाईपमध्ये दोन ट्रायंगल तयार बघायला मिळतील. म्हणजे काय बघा, इथं न्यूट्रल ऍक्सिसचा इथं 0 आहे व्हॅल्यू. जसं जसं हे डिस्टन्स वाय ची व्हॅल्यू वाढत जाईल, म्हणजे जसं जसं खाली जाल तुम्ही तर हे स्ट्रेस काय होईल, इथं वाढत चाललेला आहे. म्हणजे हे स्ट्रेस असा तुमचा आहे. इथं तुम्हाला काय असेल ते व्हॅल्यू इथं वाढले, इथं 0 आहे, त्यानंतर इथं काहीतरी व्हॅल्यू वाढते. म्हणजे हे डिस्टन्स इथून वाय इथपर्यंत आलं, त्यानंतर इथून काहीतरी इथल्या डिस्टन्स वरती, त्यानंतर इथून इथं तुमचं काहीतरी असेल ते हे काही डिस्टन्स काय होत आले, हे वाढत चाललेलं आहे. आणि तुम्हाला बॉटमला सगळ्यात डिस्टन्स जास्त, जसं जेवढं डिस्टन्स जास्त असेल वाय ची व्हॅल्यू जेवढी जास्त तिथं स्ट्रेस तुमचा जास्त, इथं तुमचा मॅक्झिमम सिग्मा सी मिळेल. ओके, सिग्मा सी म्हणजे स्ट्रेस इन टेन्साइल. ओके, इथं काय मिळेल तुमचा टेन्साइल इथं मिळेल स्ट्रेस. इथं काय मिळेल, सिग्मा टी मिळेल आणि इथं तुमचा मॅक्झिमम सिग्मा सी मिळेल. म्हणजे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इथं जास्त मिळेल जसं जसं न्यूट्रल ऍक्सिस पासून डिस्टन्स वाढत जाईल. अशा पद्धतीनं डिस्टन्स वाढत गेल बघा. इथं वाय, इथं काहीतरी व्हॅल्यू असेल वायची, नंतर इथं काहीतरी व्हॅल्यू असेल वायची, त्यानंतर इथं काहीतरी व्हॅल्यू असेल वायची आणि इथं सगळ्यात जास्त तुम्हाला वायची व्हॅल्यू इथं बघायला मिळेल. म्हणजे इथल्या इथं किती तुम्हाला सगळ्यात स्ट्रेस इथं मॅक्झिमम बघायला मिळेल, सिग्मा सी. ठीक आहे, म्हणजे ही झाली तुमची स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. त्याच्या बॉटमला बघाल तर जास्तीत जास्त म्हणजे ऍट द एज ऑफ द सेक्शन, सगळ्यात खालच्या सेक्शन म्हणजे त्याच्या एजला मॅक्झिमम स्ट्रेस बघायला मिळेल. इथं पण आणि इथं पण. म्हणजे न्यूट्रल ऍक्सिस पासून जसं डिस्टन्स वाढत जाईल तसं स्ट्रेस वाढत जाणार. न्यूट्रल पासून कसं खाली जसं येईल म्हणजे एज पर्यंत तिथं स्ट्रेस इथं वाढत जाणार आणि न्यूट्रल ऍक्सिसला काय असेल, स्ट्रेस तुमचा 0 असेल. म्हणून ही डायग्राम तुम्हाला अशा पद्धतीने दाखवतात. ओके, तर ही अशी डायग्राम तुम्ही ड्रॉ करून घ्या. फक्त हे असे दोन ट्रायंगल, इथं ट्रायंगल असा वाढत गेलाय, इथून असा ट्रायंगल वाढत झाला. ठीक आहे, आता आपण याच्यावरून मुवमेंट ऑफ रेझिस्टन्स म्हणून एक कन्सेप्ट आहे, हे आता आपण बघूया. मुवमेंट ऑफ रेझिस्टन्स. तर आता आपण न्यूट्रल ऍक्सिस, आता ही स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आहे. ओके, वर आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, हा ट्रायंगल जो आहे तो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसचा आहे, हा ट्रायंगल आहे तो टेन्साइल स्ट्रेसचा आहे. जर आपण बघितलं आता जो काय टेन्साइल स्ट्रेस जो डेव्हलप होणार आहे इथं खाली, तर त्याचा रिझल्टंट स्ट्रेस जो असणार आहे तो टी,
तो त्याच्या सेंट्रॉइडला ऍक्ट होईल. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे, ट्रायंगलचा सेंट्रॉइड कुठं असतो, बेस पासून h/3 वरती. म्हणजे इथं आता हे डिस्टन्स काय YT घेतले. YT म्हणजे काय, टेन्साईल झोन आहे म्हणून YT घेतलं. हा कॉम्प्रेसिव्ह झोन आहे म्हणून इथं YC. म्हणजे न्यूट्रल ऍक्सिस पासून त्याच्या टॉप एज पर्यंत, न्यूट्रल ऍक्सिस पासून बॉटम एज पर्यंत हे YT घेतलं डिस्टन्स आणि हे YC घेतलं. Y आपण घेतोय फक्त इथं कॉम्प्रेसिव्ह झोन आहे म्हणून YC लिहिलंय, हे बॉटम झोन आहे म्हणून टेन्साईल झोन आहे म्हणून इथं YT घेतलं. ठीक आहे. आता हे कसं आहे, ही डायग्राम कशासाठी आहे, सिम्पली सपोर्टेड बीम आणि डाऊनवर्ड लोड जर असेल त्यावेळी जे बेंडिंग होईल त्यासाठी ही बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आहे. ठीक आहे. आता हा जो ट्रायंगल आहे बघा, हा टेन्साईल स्ट्रेसचा ट्रायंगल आहे. खाली दिसतो तुम्हाला, इथं सिग्मा टी आहे, मॅक्झिमम इथं तुम्हाला आहे. आता टोटल याचा जो काय स्ट्रेस आहे तो कुठे अप्लाय होईल, याचा रिझल्टंट स्ट्रेस जो आहे तो हा ट्रायंगलच्या सेंट्रॉइडला, म्हणजे ह्या ट्रायंगलच्या बेस पासून YT म्हणजे 1/3 डिस्टन्सला, टोटल हाईट आहे त्याच्या 1/3 ला सेंट्रॉइड असतो. म्हणजे इथं अप्लाय झाला. हा T म्हणजे काय, ह्याचा रिझल्टंट स्ट्रेस, टेन्साईल स्ट्रेस. सेम हा C म्हणजे काय, हा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसचा रिझल्टंट स्ट्रेस. सेम ह्याच्या बेस पासून 1/3 डिस्टन्स म्हणजे हाईटच्या 1/3 डिस्टन्स वरती सेंट्रॉइडला अप्लाय होईल हा C. हा कॉम्प्रेसिव्ह आहे म्हणून कॉम्प्रेसिव्ह म्हणजे असा पुश टाईपचा आहे म्हणून इथं टुवर्ड्स द पॉइंट आहे, आणि हा अवे फ्रॉम द पॉइंट्स आहे, हा T असं दाखवला एरो. हा T, हा C, असे दोन इथं स्ट्रेस डेव्हलप झाले. हा टेन्साईल स्ट्रेस, त्याचा रिझल्टंट टेन्साईल स्ट्रेस, आणि हा रिझल्टंट कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, हा C आणि हा T. आता हे दोन बघा हॉरिझॉन्टल आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत, मात्र एकमेकांच्या अपोजिट आहेत. याची डायरेक्शन आहे राईट साईडला हा चाललाय, हा लेफ्ट साईडला चाललाय, मात्र दोन्हीची व्हॅल्यू सेम असणार आहे इथं. ओके, इथं मग हे दोन्ही काय झाले, कपल तयार झाले. म्हणजे C आणि T काय झाले, कपल. कपल म्हणजे काय, दोन अपोजिट फोर्सेस पॅरलल टू इच अदर, त्याला आपण काय म्हणतो, कपल म्हणतो. आणि सेम क्वांटिटीचे, सेम व्हॅल्यूचे, अशा याला आपण कपल म्हणतो. म्हणजे आणि C आणि T म्हणजे काय झालं, कपल झालं. आता या दोघांमधलं डिस्टन्स असतं त्याला लिव्हर आर्म म्हणतात, Z. आता हे C आणि T हे दोन कपल तयार झाले, तर आपण मुवमेंट घेतलं कपलचं. समजा T ला मुवमेंट घ्या किंवा C ला मुवमेंट घ्या, दोन्ही ठिकाणी कुठल्याही ठिकाणी घ्या. मग इथं मुवमेंट जे घेणार आपण समजा मी T ला मुवमेंट घेतलं, पण ज्या ठिकाणी मुवमेंट घेतो तो फोर्स आपण घेत नाही. दुसरा राहिला फोर्स कुठला, C. मग C इंटू दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, Z. म्हणजे C इंटू Z म्हणजे काय झालं, T या ठिकाणी मुवमेंट झाला. ठीक आहे. त्या मुवमेंटला काय म्हणायचं, मुवमेंट ऑफ रेझिस्टन्स. कळलं ना. जर मी T या ठिकाणी मुवमेंट घेतला तर फोर्स कुठला, आता हा C आहे. C इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती, C आणि T मधलं डिस्टन्स किती आहे, Z. C इंटू Z म्हणजे काय झालं, मुवमेंट जो झाला तो मुवमेंट ऑफ, त्याला म्हणायचं मुवमेंट ऑफ रेझिस्टन्स. ठीक आहे. समजा मी इथं घेतला C ला, ह्या ठिकाणी जर मुवमेंट घेतला ह्या लाईनला, तर हा फोर्स येणार नाही. आता कुठला येणार, T येणार. म्हणजे T इंटू हे डिस्टन्स सेम राहणार, फक्त फोर्स बदलला. T इंटू Z म्हणजे हा मुवमेंट म्हणजे पण काय म्हणायचं, याला मुवमेंट ऑफ रेझिस्टन्स. ओके, याला म्हणायचं मुवमेंट ऑफ रेझिस्टन्स. As per bending stress distribution diagram, the simply supported beam on above neutral axis there is a compressive stress and below the neutral axis there is a tensile stress. आपण बघितलं. It is become a triangle on both side on neutral axis. म्हणजे हे दोन्ही काय झाले, ट्रायंगल तयार झाले न्यूट्रल ऍक्सिसच्या बोथ साइडला. which represent compressive आणि tensile stress. म्हणजे हा टेन्साईल स्ट्रेस इथं हा ट्रायंगल आणि हा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसचा हा ट्रायंगल आहे. The resultant compressive and tensile stress that is C and T respectively is act at centroid. म्हणजे हा सेंट्रॉइडला हा रिझल्टंट स्ट्रेस आहे टेन्साईल स्ट्रेसचा, आणि ह्या ट्रायंगलच्या सेंट्रॉइडला हा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आहे. त्याच्या सेंट्रॉइडला हे डिस्टन्स दिलेलं आहे, त्या डिस्टन्सला ते अप्लाय झाले. is act at centroid of the both triangle at distance YC divided by 3 and YT divided by 3 from the base of the triangle. Moment of resistance म्हणजे आता moment of, then C and T act as a couple force, and if we take moment of that couple about any one resultant stress, then that moment is known as moment of resistance. ओके, मग सांगितल्याप्रमाणे हे दोन कपल तयार होतात C आणि T एकमेकांचे. एका कुठल्याही कपलला म्हणजे एकाही कुठल्याही स्ट्रेसच्या इथं फोर्सला आपण मुवमेंट घेतला, त्या मुवमेंटला काय म्हणतो,
मोमेंट ऑफ रेझिस्टन्स. डेफिनेशन जर बघायचं झालं तर डेफिनेशन काय बघा, मोमेंट ऑफ रेझिस्टन्स ऑफ द बीम इज द मोमेंट ऑफ कपल formed by the resultant compressive force acting on CG of the compressive stress diagram and the resultant tensile force acting at CG of the tensile stress diagram. ही डेफिनेशन तुम्ही लिहू शकता. काय मोमेंट ऑफ रेझिस्टन्स म्हणजे काय, मोमेंट ऑफ रेझिस्टन्स ऑफ द बीम इज द मोमेंट ऑफ कपल. मोमेंट ऑफ रेझिस्टन्स म्हणजे काय, त्या कपलचा मोमेंट ऑफ कपल फॉर्म्ड बाय, कशामुळे फॉर्म झालाय, रिझल्टंट कॉम्प्रेसिव्ह फोर्स ऍक्टिंग ऍट सीजी ऑफ द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस डायग्राम अँड रिझल्टंट टेन्साइल फोर्स ऍक्टिंग ऍट सीजी ऑफ द टेन्साइल स्ट्रेस डायग्राम. ठीक आहे, दिस इज द डेफिनेशन. हा झाला कन्सेप्ट मोमेंट ऑफ रेझिस्टन्स. ठीक आहे, हे डेफिनेशन विचारतात. लिव्हर आर्म म्हणजे पण काय असेल तो विचारतात. ठीक आहे, नेक्स्ट आपण कन्सेप्ट बघूया. आता ह्या डायग्राम्स आहेत, बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आहेत काही. आपण डायग्राम मगाशी बघितलं, बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. आता सिमेट्रिकल सेक्शनसाठी ही डायग्राम आहे बघा. आता रेक्टँग्युलर सेक्शन असेल किंवा स्क्वेअर असेल समजा, किंवा सर्क्युलर सेक्शन आहे, सिमेट्रिकल आहे. आय सेक्शन आहे म्हणजे सिमेट्रिकल आय सेक्शन म्हणजे फ्लेंज हा टॉप फ्लेंज, हा टॉप बॉटम फ्लेंज दोन्ही सेम असेल, त्याला आपण सिमेट्रिकल आय सेक्शन म्हणतो. त्यानंतर चॅनल सेक्शन म्हणजे हा पण फ्लेंज, हा फ्लेंज, हा पण सिमेट्रिकल म्हणजे सेम असतील त्यांचं लेंथ, तर त्याला आपण सिमेट्रिकल चॅनल सेक्शन म्हणतो. मग अशा ह्या सिमेट्रिकल सेक्शनसाठी सेंट्रल लाईन जी मिळते आपल्याला ती त्याच्या सेंट्रॉइड मधून पास होते आणि न्यूट्रल ऍक्सिस पण तिथूनच पास होतो. मग अशा वेळी ही डायग्राम मिळते ती तुम्हाला अशा पद्धतीने मिळते. म्हणजे इथं तुम्हाला दोन्हीच्या व्हॅल्यू सिग्मा सी ची आणि सिग्मा टी ची व्हॅल्यू काय असते, सेम असते. म्हणजे सिग्मा जो दोन्ही स्ट्रेस कॉम्प्रेसिव्ह आणि टेन्साइल स्ट्रेस जो असतो तो सेम असतो. वायसी आणि वायसी हे डिस्टन्स सेम असतं. असल्यामुळे काय होतं, सिग्मा टी म्हणजे टेन्साइल स्ट्रेस आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसची व्हॅल्यू काय असते, सेम असते. कधी हे कधी शक्य आहे, जर सिमेट्रिकल सेक्शन असेल तर. म्हणजे सिमेट्रिकल सेक्शन असेल तर ऑब्विसली हे न्यूट्रल ऍक्सिस पासूनचे बॉटमचं डिस्टन्स आणि टॉपचं डिस्टन्स काय असतं, सेम असतं. आणि त्यामुळे स्ट्रेसची व्हॅल्यू पण काय असते, सेम असते. आणि त्यावेळी तुम्हाला डायग्राम असे मिळते. ओके, आता जर समजा अनसिमेट्रिकल सेक्शन असेल तर इथे तुम्हाला डायग्राम आहेत. अनसिमेट्रिकल म्हणजे काय, तर बघा हा टी सेक्शन आहे, हा अनसिमेट्रिकल आय सेक्शन आहे. म्हणजे इथं त्याची टॉप फ्लेंज आणि हे बॉटम फ्लेंज यांची लेंथ जी आहे ती वेगवेगळी आहे. अँगल सेक्शन हा पण काय आहे, टोटली अनसिमेट्रिकल आहे. आता हा अँगल सेक्शन आहे त्याच्या उलटा म्हणजे इन्व्हर्टेड म्हणतो, हा इन्व्हर्टेड. हा टी सेक्शन आहे, उलटा जर टी सेक्शन बघितला तर हा इन्व्हर्टेड टी सेक्शन. हे सगळे काय आहेत, अनसिमेट्रिकल सेक्शन आहेत. आता ह्याची न्यूट्रल ऍक्सिस जी आहे म्हणजे याचा सेंट्रोइडल ऍक्सिस काय असतो आपल्याला मिळतो. म्हणजे आपण वाय बारची लेंथ काढतो, बॉटम पासूनचं डिस्टन्स काढतो वाय बार. आपण मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये बघितलं वाय बार. तर वाय बार ज्यावेळी काढतो त्यावेळी आपल्याला एक्स ऍक्सिस ज्यावेळी मिळणार आहे ती तुमची न्यूट्रल ऍक्सिस मिळते. आणि ती कशी असते, अशी मिळेल. मग त्यावेळी ही वाय बार मिळालं, हे वाय बार म्हणजे बॉटम पासूनचं इथलं डिस्टन्स आणि टॉप पासूनचं पण डिस्टन्स, आपल्याला टोटल जी डेप्थ असणार आहे ती त्यातून हे आणि हे वेगवेगळे मिळणार आपल्याला. म्हणजे बॉटमचं डिस्टन्स वेगळं मिळणार आहे आणि टॉपचं डिस्टन्स हे न्यूट्रल ऍक्सिस पासूनचं वेगळं मिळणार आहे. म्हणजे न्यूट्रल ऍक्सिस ते टॉप एज हे डिस्टन्स काही वेगळं असणार आहे आणि न्यूट्रल ऍक्सिस आणि बॉटम एज ते डिस्टन्स वेगळं असणार. म्हणजे हे वेगवेगळे डिस्टन्स. समजा हे एक काहीतरी समजा हे 35 असेल तर हे डिस्टन्स काहीतरी 55 असेल, असं असेल. म्हणजे वेगवेगळं सेम नसणार. इथं कसं सेम होतं तसं इथं नाही आहे. त्यामुळं वायसी आणि वायटी डिस्टन्स जे आहे, म्हणजे हे वायटी डिस्टन्स आणि वायसी डिस्टन्स हे जे आहे म्हणजे टेन्साइल झोन मधलं डिस्टन्स आणि कॉम्प्रेसिव्ह झोन मधलं डिस्टन्स हे काय असणार आहे, वेगवेगळं असल्यामुळं स्ट्रेस पण वेगवेगळा मिळतो. म्हणजे इथं टेन्साइल स्ट्रेस कमी मिळेल, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस जास्त मिळेल. ओके, म्हणजे जसा लोड अप्लाय होणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणून हा जो टेन्साइल स्ट्रेस डायग्राम आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस डायग्राम म्हणजे टोटल स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम तुम्हाला असे बघायला मिळेल. म्हणजे इथं सेम ट्रायंगल तुम्हाला दिसत बघायला मिळतात, इथं ट्रायंगल वेगवेगळे तुम्हाला बघायला मिळतील. ओके, हे टेन्साइल स्ट्रेस डायग्राम आहे आणि कॉम्प्रेसिव्ह झोन, हा टेन्साइल झोन, हा कॉम्प्रेसिव्ह झोन. म्हणजे हे अनसिमेट्रिकल असल्यामुळे तुम्हाला अशी डायग्राम बघायला मिळेल आणि सिमेट्रिकल असल्यामुळे हे तुम्हाला अशी डायग्राम बघायला मिळेल. ओके, तर हे पण डायग्राम विचारतात. ओके, हे डायग्राम व्यवस्थित काढून घ्या. म्हणजे माहित असलं पाहिजे सिमेट्रिकलला सेम असं असतं आणि अनसिमेट्रिकल अशा पद्धतीने असतं. ठीक आहे, आता सेक्शन मॉड्यूल म्हणून अजून एक कन्सेप्ट आहे. सेक्शन मॉड्यूलस म्हणजे काय बघा,
Section modulus is the ratio of mi of the section about the neutral axis and the distance of the most extreme fiber from the neutral axis. Section modulus म्हणजे काय, रेशो ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेक्शन, म्हणजे जो काय सेक्शन असेल त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या न्यूट्रल ॲक्सिसला डिवायडेड बाय त्याचं डिस्टन्स म्हणजे वाय, डिस्टन्स ऑफ द मोस्ट एक्स्ट्रीम फायबर फ्रॉम द न्यूट्रल ॲक्सिस आणि एक्स्ट्रीम फायबर पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे वाय, म्हणजे काय सेक्शन मॉड्युलस झेड. झेड म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया आय डिवायडेड बाय वाय. त्याचं युनिट काय असतं mm³. ठीक आहे. जर झेड एक्सिस काढायचं असेल तर इथं काय होणार, आय एक्सिस डिवाइड बाय वाय. म्हणजे जर आपण आय एक्सिस घेतलं त्यावेळी झेड एक्सिस मिळतं आणि ज्यावेळी आय वाय वाय घेणार आहे त्यावेळी झेड वाय वाय मिळतं. ठीक आहे. दिस इज अ सेक्शन मॉड्युलस विचारतात. ठीक आहे. आणि लास्ट पॉइंट आहे याच्यातला, ओके, थेअरी मधला जो पार्ट आहे लास्ट म्हणजे मॅक्झिमम बेंडिंग मोमेंटचे व्हॅल्यू. म्हणजे 4 टाईपचे लोडिंग कंडिशन आहेत तिथं, म्हणजे आणि वेगवेगळे लोड आहेत, सॉरी वेगवेगळे लोड पण आहेत आणि वेगवेगळ्या टाईपचे बीम आहेत. आता इथं सिम्पली सपोर्टेड बीम आहे आणि त्याच्या सेंटरला पॉईंट लोड अप्लाय झाला असेल तर, नंतर सिम्पली सपोर्टेड लोड आहे आणि इथं युडिएल अप्लाय झाला असेल तर, आणि जर कॅन्टिलिव्हर बीम आहे आणि त्याच्या फ्री एंडला लोड अप्लाय झाला आहे, त्यानंतर दुसरा कॅन्टिलिव्हर बीम त्याच्यावरती युडिएल अप्लाय झाला आहे. ओके, मग त्यावेळी जे बेंडिंग मुवमेंट सगळ्यात जास्त बेंडिंग मुवमेंट मॅक्झिमम मुवमेंट जे मिळणार आहे आपल्याला त्याच्या व्हॅल्यू इथे दिलेले आहेत. हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या चार्ट. जर सिम्पली सपोर्टेड बीम आहे आणि लोड इतर पॉईंट लोड असेल तर त्याच्या मुवमेंट जो डेव्हलप होणार आहे तो सेंटरला येतो आणि त्याची व्हॅल्यू मॅक्झिमम कुठं असते, बेंडिंग मुवमेंट सेंटरला. ती व्हॅल्यू किती असते, WL/4, म्हणजे जेवढा W आहे इंटू लेंथ डिवाइड बाय 4. तसंच युडिएल जर असेल तर काय असतं, त्याची पण सेंटरलाच मिळते. सिम्पली सपोर्टेडला सगळ्या व्हॅल्यू मॅक्झिमम मुवमेंटच्या सेंटरला असतात. आता युडिएल असेल तर फॉर्म्युला काय मिळतो, WL²/8. ओके. आता कॅन्टिलिव्हर बीम असेल तर मॅक्झिमम मुवमेंट कुठे मिळतो, फ्री एंडला. ठीक आहे. तो किती असतो, जर कॅन्टिलिव्हर बीम आणि जर पॉईंट लोड त्याच्या फ्री एंडला असेल तर मॅक्झिमम मुवमेंट जो असतो तो WL एवढा असतो. आणि कॅन्टिलिव्हर बीम आहे आणि त्याचे पूर्णपणे युडिएल आहे, त्याच्या वेळी पण मॅक्झिमम मुवमेंट त्याच्या फ्री एंडलाच असतो. ओके, सॉरी, इथं कॅन्टिलिव्हर बीमला मॅक्झिमम मुवमेंट जो मिळतो तो फिक्स्ड एंडला मिळतो. ओके, करेक्शन थोडे करून घ्या, फ्री एंडला नाही तर फिक्स्ड एंडला मॅक्झिमम मुवमेंट मिळतं आणि त्याची व्हॅल्यू इथं आहे MA = WL/WL. इथं हे जो लोड आहे इंटू लेंथ, आणि इथं युडिएल जर असेल तर इथं फ्री एंड फिक्स्ड एंडला मॅक्झिमम मुवमेंट मिळेल ते किती, MA = WL²/2 असतं. ठीक आहे. लेंथ आहे त्याच्या स्क्वेअर करायचं डिवाइड बाय 2 केला की तुम्हाला इथं मॅक्झिमम मुवमेंट मिळेल. ठीक आहे. हे 4 केस तुम्हाला फक्त लागतात, त्याची व्यवस्थित हे लिहून घ्या फक्त. ठीक आहे. ह्याच्यानंतर प्रॉब्लेम आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. इथं तुमच्या थेअरी पार्ट इथं संपतो ह्याचा. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.